पत्रकार संघटना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माझे मित्र सतीश भाऊ सावंत, सांगोला तालुका डिजिटल मीडियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र कांबळे, त्यांच्या टीममध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्या टीमचे सर्व सदस्य, बंधू आणि भगिनी म्हणण्याऐवजी कन्या, तर आज सांगोला नगरी आणि तुम्हाला भेट देताना मला विशेष आनंद होतो आणि हा आनंद व्यक्त करताना मी आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो की तुम्ही अशा संघटनेचे आज एक संघटना म्हणजे हे काय मोर्चे किंवा काहीतरी नकारात्मक गीत असतं किंवा ह्याला हे करा ते इशारे द्या, तसं नाही तर एक परिवार म्हणून जी संघटना आपण राज्यात वाढवली त्या संघटनेचे चांदा ते बांधा 12,500हून अधिक सदस्य आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत. आपल्या संघटनेचं मूलभूत तत्व दोन आहे. एक, या संघटनेत कुणी यावं किंवा कुणाला प्रवेश आपण देतो जो पहिल्यांदा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न्याय देतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न्याय देतो याचा अर्थ असा की एकीकडं आपल्या घरातल्या प्रश्नांना आपण अजून न्याय दिलेला नाही, घरातल्या अनेक विषयांना आपण न्याय दिलेला नाही आणि इकडं पत्रकारांचं नेतृत्व करायला निघालं आहे. हे आपल्या संघटनेत बिलकुल चालत नाही. जो कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांना न्याय देतो त्यांनीच या संघटनेत या. दुसरा निकष आपला असा आहे की व्यावसायिक जबाबदाऱ्या, तुम्ही समजा एखाद्या नोकरीत असाल, आज महाराष्ट्रभर फिरत असताना मला असं दिसून आलं की अनेक डिजिटल पत्रकार कुठल्या तरी मेडिकल शॉपमध्ये काम करतात आणि डिजिटल पत्रकार आहेत. अनेक पंक्चर काढणारे ते डिजिटल पत्रकार आहेत. अनेक शेतमजूर डिजिटल पत्रकार आहेत. त्यांचा व्यवसाय किंवा त्यांचा ते कुठल्या क्षेत्रातून येतात यापेक्षा ते आज डिजिटल पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जे कमी असेल की बाबा हे पत्रकारितेचं मूल्य त्यांना कळत नसेल, पत्रकारितेची जी परंपरा आहे महाराष्ट्राची ती त्यांना माहीत नसेल, पत्रकारितेची जबाबदारी आपली काय आहे हे त्यांना माहीत नसेल, तर ते माहीत करून देणं, त्यांचं प्रबोधन करणं आणि हे करत असताना या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी या क्षेत्राचं अर्थकारण कशा पद्धतीनं तुम्ही हाताळलं पाहिजे याविषयीचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न, प्रसंगी त्यात सक्रिय सहभागी होण्याचा प्रयत्न आपली संघटना करते.